साखर आणि गुढी हे शब्द किती आहे? दोन आहे. आणि वस्तू किती आहे? एकच आहे. आणि वस्तू जर दोन असत्या तर डायबिटीस वाल्याला भलता आनंद झाला असता. ते संदीप दादाकडे गेले असते आणि संदीप दादाला म्हटले असते, दुकानदार आम्हाला 1 किलो साखर द्या, पण बिना गुढीची. द्याल का तुम्ही? किती पैसे दिल्यानंतर द्याल तुम्ही? देऊ शकत नाही, कारण साखर आणि गुढी हे शब्द दोन आहे पण वस्तू मात्र एकच आहे ना. गुढी साखरेच्या ठाई, कारण साखरेला सोडून गुढी राहू शकत नाही. मग साखर आणि गुढी हे शब्द दोन आहे पण वस्तू मात्र एकच आहे. किंवा सूर्य आणि प्रकाश हे शब्द किती हो? दोन आहे आणि वस्तू मात्र एकच आहे ना. का असं कधी झाले का सूर्य मावळला आणि प्रकाश तसाच राहिला? नाही. ज्ञानोबा काय बोलले? का रवीचा अस्तमानी अंधारेने कोंदे रजनी आणि तैसा हाची गगनी मांडला असे. म्हणजे सूर्य मावळला की प्रकाश सुद्धा मावळला जातो. म्हणजे सूर्य आणि प्रकाश हे शब्द जरी दोन असले तरी पण वस्तू मात्र एकच आहे. दिवा आणि प्रकाश हे शब्द जरी दोन असले वस्तू मात्र एकच आहे. साखर आणि गुढी हे शब्द जरी दोन असले तरी पण वस्तू मात्र एकच आहे. त्याप्रमाणे देव आणि सुख हे शब्द जरी दोन असले तरी पण वस्तू मात्र एकच आहे. देव म्हणजे सुख आणि सुख म्हणजे देव. सुख देव, सुखदेव म्हणजे आपल्या घरातला नाही. सुख म्हणजे देव आणि देव म्हणजे सुख. हे शब्द दोन आहे पण वस्तू मात्र एकच आहे. म्हणून जीवनामध्ये त्या देवाला तुम्ही आपलासा करून घ्या, त्याच्याशिवाय सुखाची प्राप्ती कदापि होणार नाही.